घेऊन आली आहे करार एका लग्नाचा भाग 52. सीझन 2. तो फॉर्म घेऊन आला होता घरी. खूप खुश होता तो. आज त्याने पाहिलेलं एक स्वप्न पूर्ण होणार होतं. गेली 11 वर्षे तो राणाजीला वचन देत होता. चिऊला नॅशनल लेवलला खेळायला लावायचं हे राणाजीचं एकेकाळचं स्वप्न तो आता पूर्ण करणार होता. लवकरच. तो त्याच आनंदात आपल्या रूममध्ये आला. दीपा त्यावेळी बेडरूममध्ये पांघरुणाच्या घड्या घालत होती, त्यामुळे ती पाठमोरी होती. तो हळूच आत आला आणि त्याने तो फॉर्म अलगद गादीवर ठेवून तिला हळूच मागून मिठीत घेतले. मिस्टर रणवीर, ती हातातलं पांघरून तसंच खाली टाकत लाडीक आवाजात बोलते. हे काय दीपाजी, तुम्ही तर मला लगेच ओळखलं, तो थोडासा रुसत बोलतो. रणवीरजी, मी ओळखलं कारण असं मागून मिठी मला मारण्याचं डेअरिंग फक्त आपणच करणार, हो की नाही? ती मात्र हसत बोलते. अरे हो, तोही एका बोटाने आपल्या डोक्यात खाजवत बोलतो. आणि दुसरं कुणी प्रयत्न केले तर मी त्याचे हातपायच तोडेन. तो अजून आपली मिठी घट्ट करत बोलतो. व्हॉट? आता दीपा त्याच्याकडे वळून हैराण होत विचारते. हो, कारण असं करायचा हक्क फक्त माझा आहे, तो बोलतो. बरं बाबा, मी माघार घेते, ती दोन्ही हात जोडत. बरं, आता सांगाल का काय काम आहे ते? सकाळी सकाळी एवढे लाड का करायला लागलात? का? मी काय फक्त काम असेल तरच तुमचे लाड करतो का? तो आता आपली एक भुवई उडवत विचारतो. आवाज खूप रोमॅन्टिक होता आत्ताचा. तसं नाही, पण आज तुम्ही खूप खुश दिसत आहात, त्यामुळे मला असं वाटलं की तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. ती कशी बशी लाजतच त्याच्या मिठीतून आपली सुटका करत बोलते. ओके, तुम्ही मला चांगलंच ओळखता, यात काही शंकाच नाही. तोही मग जरा गंभीर होत. राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धा सुरू होणार आहेत. आजच वस्ताद मला भेटले होते आणि त्यांना वाटतंय की आपल्या चिऊने यात सहभागी व्हावे. तो आनंदातच तिला वस्तादचं बोलणं कानावर घालतो. अच्छा, पण हे झालं वस्तादांचं म्हणणं. पण तुम्हाला काय वाटतंय? ती त्याला विचारते. मला काय वाटतंय? म्हणजे मलाही तेच वाटतंय. आपलं राणाजीचं हेच तर स्वप्न होतं ना. त्यामुळे हे पहा, तो फॉर्म पण मी आणला आहे. बस, आता तुमची परवानगी असेल तर लगेच फॉर्म भरून द्या. बेडवरचा फॉर्म तिच्या समोर धरत तो बोलतो. हे मला आधी सांगायचं ना. रणवीरजी, मी तिची आई आहे आणि तिने कुस्तीत सहभागी व्हायचं की नाही हे मी ठरवेल. ती रणवीरच्या हातातील फॉर्म घेऊन रागात बोलते. तुम्ही असं का बोलत आहात? हे तर आपण पाहिलेलं स्वप्न आहे ना. मग? तो पुढे बोलतच असतो की, मग तुम्हाला सर्व माहीत असूनही तुम्ही माझी परवानगी का घेत आहात? तुम्ही फक्त कागदपत्रांवरच दाखवण्यासाठी तिचे वडील आहात असं नाही ना रणवीरजी. तुम्ही तिचे व केतनचे खरे वडील आहात. जसं प्रेमात तुम्ही तुमच्या कुठलीही कसर ठेवत नाही, तसं त्यांच्यावरचा हक्क, त्यांच्याबाबत घेतल्या जाणारा निर्णयाचा हक्क ही तुम्हाला माझ्यापेक्षाही जास्त आहे. माझी परवानगीची गरज काय आहे? जर तुम्हाला माहीत आहे हे आपल्या दोघांचं स्वप्न आहे, तुम्ही बिंदास तिथेच फॉर्म भरून वस्तादांना द्यायला हवा होता. ती त्याला समजावते. पण मी सुद्धा परवानगीपेक्षा तुम्हाला सांगायलाच आलो होतो. इथे आईची सही आहे जी महत्वाची आहे. तो सांगतो तसं आता तिला आपल्यावरच हसू यायला लागतं. सॉरी, मला वाटलं की तुम्ही खरंच. ती हसत बोलते. परवानगी मागतोय असंच ना, आणि म्हणूनच एवढं लेक्चर द्यायला लागला ना. तो तिला हसून साईड हक करत बोलतो. पण खरं सांगू दीपा, आता या सर्व गोष्टींची इतकी सवय झाली आहे ना की तू असं नाही केलं तर आम्हालाच काहीतरी मिस झाल्यासारखं होतं. तो हसत तिच्या त्या रेशमी केसांशी खेळतच बोलतो. मी लेक्चर देते? आता ती थोडं रागवत त्याच्या छातीवर मारत बोलते. अहो हे काय करताय? तो हसतच तिचा हात पकडून मागे करतो.
पण ज्यामुळे ती त्याच्या खूप जवळ येते, इतकी की दोघांचे ओठ एकमेकांना स्पर्श करतात. दोघही आपल्या जुनेत हरवतात. केतू खूप खुश असते. यावेळी तिला राष्ट्रीय स्तरावर कुस्ती जे खेळायला मिळणार होती, याचा तिला खूप आनंद झाला होता. तसंच गावभरी येता फक्त तिच्या चर्चा चालू होत्या. पूर्ण पाडेगावमध्ये तिच्यासाठी ऑल द बेस्टच्या होर्डिंग्स लावल्या होत्या. पण एक गोष्ट अशी होती की ती आता कुस्तीला नको म्हणत होती, आणि ते म्हणजे सकाळी सकाळी उठून रनिंगला जायला. तिला सकाळी सकाळी लवकर उठायला अजिबात आवडत नसे. बाबा, ह्याची काय गरज आहे? कुस्तीमध्ये सराव करणं हे गरजेचं आहे हे मला समजते, पण मग हे आता नवीन रनिंगचं काय घेऊन बसला आहेस तू आता? रणवीर सकाळी तिला रनिंगसाठी उठवायला आला तसं ती पांघरून अजून घट्ट पकडत बोलते. चिऊ, कुस्ती सरावाबरोबर रनिंग करणंही गरजेचं आहे बाळा, तो तिला समजावत बोलतो. याआधी आपण कुस्ती खेळलोच आहे की बाबा, त्यावेळी नाही असलं खुराक रनिंग वगैरे कधी केलं? मी तर मला रोज आवडतं म्हणून गुलाबजामुन खाते, पण बाबा आता तू म्हणतोय की हे मी असलंही काही खाऊ शकत नाही, चिऊ तक्रार करत म्हणते. चिऊ, कालपर्यंत आपण कुस्ती जिल्हास्तरीय खेळली आहे. आता आपण नॅशनल लेवलला खेळणार आहोत, त्यामुळे आता हे सर्व तुला फॉलो करावं लागेल बेटा, तो तिच्याजवळ बसत तिला गोंजारत बोलतो. पण ती मात्र यावेळी त्याचं ऐकत नाही, आणि नेहमीप्रमाणे रणवीर बाबा तिच्या हट्टाला बळी पडतो आणि ती परत पांघरून घेऊन झोपी जाते. तर नेहमीप्रमाणे एकटाच रणवीर रनिंगला निघून जातो. मजा आहे बाबा एका मुलीची. संपूर्ण गावात तालुक्यात एकच नाव गाजते, केतकी रणवीर गायकवाड. तात्या डायनिंग टेबलजवळ येत बोलतात. सर्वजण नाश्त्याला बसलेले असतात. हो ना तात्या, शाळेत सुद्धा फक्त तिलाच विचारतात, मला तर कोणी विचारतही नाही, आणि विचारलं ना तर एवढंच विचारतात, पैलवान केतकीचे तुम्ही भाऊ ना, त्या कुठे आहेत? केतन तक्रारी सुरात बोलतो. मग केतनराव, तुम्ही पण काहीतरी करा ना, शिव त्याला चिडवत बोलते. कुस्ती आणि मी, तो वाकडतोंड करत बोलतो. घरात एकच पैलवान आहे, तोच बास झाला. इथं महिन्याभराचं राशन 15 दिवसात संपते, आणि आता मीही झालो तर? तोही आता तिला चिडवत बोलतो तशी ती त्याला मारायला लागते. म्हणजे तुला म्हणायचं आहे की मी खादाड आहे? माझ्यामुळे घरातलं राशन 15 दिवसात संपतंय? ती मारायला लागते तसं तो पळायला लागतो. मी असं कुठं म्हटले आहे? हे तर तूच मान्य करत आहेस, तो तिचा मार चुकवत बोलतो. आई, बाबा, सांगा ना याला, ती नुकत्याच तिथे आलेल्या रणवीर व दीपाला त्याची तक्रार करत बोलते. कर, लहान आहेस ना अजून आई बाबाला तक्रार करायला, तो तिला अजून चिडवतो. केतन, काय चाललंय हे? तू केतकीला का चिडवत आहेस? रणवीर त्याला रागवत बोलतो. रणवीरजी, त्याला का रागवत आहात? खरं तर तो बोलतोय, दीपा त्याला डोळे मारत म्हणते. चिऊची तब्येत बघा जरा, कशी सुटत चालली आहे, दीपा तिच्या शरीराकडे पाहत बोलते. दीपा, तुम्ही बोलता ते खरं आहे हं. आता रणवीरही दीपाला डोळा मारतो. आता ही तब्येत घेऊन जर कुस्ती स्पर्धेत उतरायचं असेल तर कसं चालेल? तोही आता या दोघांमध्ये सामील होत बोलतो. बाबा, आता तू सुद्धा, केतकी आपलं नाक फुगवून रागात रणवीरकडे पाहत बोलते. मी सुद्धा म्हणजे? केतू, तुझी आई, केतन, तात्या खरंच बोलत आहेत. तूच बघ, आपल्या घरातलं एका महिन्यात राशन एकटीच 15 दिवस जेवत आहे. बाळा, मी तुला सकाळीच समजावलं होतं की नॅशनल लेवल कुस्ती आहे, तो परत तिची समजूत काढत बोलतो. ठीक आहे, मी खूप खाते ना, मग आजपासून मी काहीच खात नाही, बास खुश, ती गालाचा आता फुगा करत बोलते. चिऊ, बेटा, अगं आम्हाला तसं नाही म्हणायचं आहे, बाबा बोलत आहे ते खरं आहे. अगं ही स्पर्धा नाही, साधी नाही ग, की तू हवं ते करून हवं ते खाऊन जिंकू शकशील. तुला जर जिंकायचं असेल तर तुला डाएट फॉलो करावे लागतील, तरच आपण जिंकू शकू बेटा यात. आता दुसरीकडून बसून दीपाही तिला समजावत बोलते. तुम्ही सर्व काही म्हणा, पण मी ते रनिंग वगैरे नाही करणार, आणि तेही सकाळी सकाळी लवकर उठून ना बाबा,
मला नाही जमणार, ती आता चिडून बोलते. केतू बाळ, समजून घे आम्हाला. तुला पैलवान बनवणं हे फक्त तुझंच स्वप्न नसून आमचंही स्वप्न आहे. तुझ्या राणाजी बाबांचंही आहे. त्यांची खूप इच्छा होती की तू नॅशनल लेवलला खेळावं. दीपा आता तिच्या केसांवरून हात फिरवत बोलते. बाळ, बस काही दिवसांचा प्रश्न आहे. मग वाटल्यास नंतर तुला हवं ते खा. शेवटी नाईलाजाने ती बोलते, कारण केतू ऐकायलाच तयार नव्हती. म्हणजे मी नंतर खाऊ शकते ना? पण दीपाचं ते बोलणं ऐकून आता तिने आनंदाने उड्या मारल्या. हो, पण फक्त 1 महिना. हा 1 महिना आमचं ऐक. बाबा जे म्हणतील ते कर. मग एकदा का कुस्ती तूही जिंकली की तुला हवं ते, तुला जे आवडतं ते मी वाटल्यास हाताने बनवून देईन. ती तिला आता विश्वासात घेऊन बोलते. दीपा, काय हे बोलताय? रणवीर आता थोडा आठ्या पाडत तिच्या हाताला खेचून दुसरीकडे आणत बोलतो. हे असं आमिष दाखवून काम करून घेणं बरोबर नाही, असं नाही वाटत का तुम्हाला? तो आता थोडा रागातच बोलतो. रणवीरजी, मला माहीत आहे मी आमिष दाखवत आहे, पण सध्या हा एकच उपाय होता तिला मनवण्याचा. त्यामुळे मला बोलावं लागलं. आणि तसंही मला माहीत आहे, महिनाभर तिने डाएट फॉलो केलं तर पुढे तिलाच त्याची सवय होऊन जाणार आहे आणि मग ती स्वतःच तेच खायचं म्हणेल. विश्वास ठेवा. सो डोंट वरी. ती आता त्याची समजूत काढत बोलते. बरोबर आहे. तसंही एक दिवस कुस्ती जिंकल्यानंतर तिने थोडं खाल्लं तर एवढे बिघडणार नाही. तो तिच्या विचारांशी सहमत होतो आणि दोघेही तिला ते रुटीन फॉलो करायला भाग पाडतात. तीही त्याच अटीवर खुशीने हो म्हणते. दुसऱ्याच दिवशी सकाळी 5 वाजता नेहमीप्रमाणे रणवीर तिला उठवायला जातो आणि सुरू होतं कुस्ती डाएट प्लॅन सोबत रनिंग. रणवीर तिला रोज बरोबर घेऊन तिचं वय लक्षात घेऊन 1-2 किलोमीटर गावात पळायला लागले. तुरळक गर्दी असायची. गाव असल्याने दीपाने तिला सलवार कमीज शिवून दिले होते. त्यात सलवार कमीज वरती आता पळायला जात असे. पण पळताना मात्र ओढणी सांभाळू की पळू अशी हालत व्हायची. पाडेगाव जरी ऊस संशोधन केंद्र असलं तरी गावातल्या लोकांची मुलींकडे पाहायची मानसिकता अजून बदलली नव्हती. त्यामुळे केतूला ओढणी सांभाळूनच पळावं लागत असे, ज्यामुळे गावातील लोक तिच्याकडे विचित्र नजरेनं पाहत असे. ही गोष्ट अजून रणवीरला समजली नव्हती, पण हे सर्व तिच्यासाठी नवीन असल्याने ती मनातून घाबरली होती. पुरुषांची नजर तिला टोचायला लागली होती. पहिले तर तिला कळतच नव्हतं की लोक तिच्याकडे असे का पाहत आहेत. तीच लोक होती गावातील जिला ती आतापर्यंत काका, मामा, दादा म्हणायची. आई, मी उद्या काही पळायला जाणार नाही बाबा. ती रणवीर बरोबर पळून घरी आली एके दिवशी की किचनमध्ये जात आपल्या दीपाईला वैतागून म्हणते. दीपाई तिच्यासाठी खुराक बनवत होती त्यावेळी. केतू बाळा, असं अचानक काय झालं? बाबा काही बोलले का? दीपाने तिच्या हातात दुधाचा पेला देत प्रेमाने विचारले. नाही बाबा, नाही. बाबा नाही काय बोलला. तो तर कायम पुढेच असतो माझ्या. पण त्यामुळे... ती बोलता बोलता अचानक थांबते. त्यामुळे काय केतकी? नीट काय झालं ते सांग ना. बाबा काही बोलले नाही तर तुला काय प्रॉब्लेम आहे? आता थोडी दीपा चिडूनच बोलते. आई, काय 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 हे प्रश्न विचारू नकोस. पण उद्या ना मी हा खुराक खाणार ना पळायला जाणार. तीही रागातच दुधाचा पेला कट्ट्यावर आपटत चिडून बोलते. केतू, बास झालं ह तुझे हे नखरे. आई केव्हापासून तुला विचारत आहे की काय झालं तर सांगत नाहीस. पण आम्ही काही बोलत नाही आहोत तर उगाच रट लावली आहेस की हे करणार नाही ते करणार नाहीस म्हणून. मागे उभा राहून यांचं बोलणं ऐकत असलेला रणवीर रागात बोलतो. बाबा, आई, तुम्ही माझ्यावर रागवा, मारा मला, चालेल. पण मी उद्यापासून पळायला नाही जाणार म्हणजे नाही जाणार. तीही हट्ट करत बोलते. केतकी, केतकी असं ओरडून रणवीर तिच्यावर हात उचलणार तसं दीपा त्याचा हात वर हवेतच धरते. रणवीरजी, काय करताय? अजून लहान आहे ती. दीपा, लहान लहान म्हणूनच ती इतकी हट्ट झाली आहे. आपण तिला डोक्यावर चढवून घेतलं आहे. तिचं सर्व ऐकून घेतो ना म्हणून चांगलीच शेफारली आहे. तो अजून रागात बोलतो. ठीक आहे बाबा, मी येते उद्या पळायला. ती आता रडत बोलते
आणि तशीच आपल्या खोलीत निघून जाते. बाबांचा राग तिने पहिल्यांदाच पाहिला होता. त्यात असा हात त्याने गेल्या 11 वर्षात पहिल्यांदाच उचलला होता. बाबा, हे तू चांगलं नाही केलंस. तू खूप बदलला आहेस. ती रडत रडतच रणवीर व तिचा फोटो घेऊन बोलते आपल्या रूममध्ये येऊन. रणवीरजी, हे काय केलेत तुम्ही? दीपा आता त्याला कठोर आवाजातच विचारते. दीपा, मी काय केले म्हणून काय विचारत आहात? तुम्ही पाहिलं ना की आपली जीव कशी बोलत होती, कशी वागत होती आपल्याशी. तिने पैलवान व्हायचं हे स्वप्न काय आपल्या दोघांचं आहे काय? तिलाही वाटतं ना की तिने आपल्या दोन्ही बाबांचं, आईचं स्वप्न पूर्ण करावं. तिनेही हेच स्वप्न पाहिलं आहे ना आत्तापर्यंत, की तिने एक पैलवान व्हावं. तो बोलत होता आणि बोलता बोलता त्याचा सूरही वाढत होता. हो रणवीरजी, मला मान्य आहे तुम्ही जे बोलत आहात ते. पण रणवीरजी, हात उचलणं तिच्याबरोबर हे बरोबर आहे का? तीही आता चिडली होती. हो, मीच वेड आहे, मूर्ख आहे, ज्याला आपल्या मुलीची काळजी नाही. हो ना? मला वेड लागला आहे म्हणूनच मी तिच्यावर हात उगारला. तो चिडून बोलतो आणि तिथून निघून जातो. टीन एजमध्ये आलेली मुले जरा अशीच असतात. एखादी गोष्ट त्यांना नको असते तर नकोच, हट्टी असतात जरा. त्यांना सांगायला पण जमत नसतं की त्यांच्या मनात आता काय चाललं आहे. आणि अशा वेळेस पालकांचं कर्तव्य असतं की त्यांना समजून घेणे. आता ही आपली केतू आणि केतन टीन एजमध्ये आले आहेत. आता ही कहाणी काय रंगत लावणार हे ऐकूया करार एका लग्नात. आय होप तुम्हाला माझी कथा आवडत असेल. कथा आवडत असलेस तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.